नमस्कार मित्रांनो, मी शुभम आणि मी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर लातूरमधला स्टुडंट आहे. तर आज आलो आहे आपण फील्डवर. तर इथं सिसामा म्हणजे की तिळाचं सोईंग चालू आहे. तर ते तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा आणि त्याची माहिती जी काय असतं तिळाचे सोईंग कशी प्रकारे केले जाते आणि जे काही नवीन वगैरे व्हरायटी डेव्हलप होते त्याची क्रॉसिंग वगैरे केली जाते. तर तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ कसा वाटते तो बघा आणि सरांकडून मार्गदर्शन पण. इथं बघू शकता, हे बघा अशा प्रकारे थोडंसं स्विंग केली जाते. इथं हे रोद्वारे हे बघा. हे सर MSc आहेत. त्यांचं आज म्हणजे प्लॉटाचं स्विंग आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये पूर्ण असं लाईन रोद्वारे लाईन करून स्विंग करतात. जर आपली मोठी फील्ड असेल तर आपण डायरेक्ट पेरणी यंत्राद्वारे करतो किंवा दुसऱ्या मेथडने करतो. पण हे क्रॉसिंगचे असल्यामुळं त्यांना कमी जागेमध्ये म्हणजे कमी ह्याच्यामध्ये सीड्समध्ये किंवा कमी प्लॉटमध्ये जास्त हे रिसर्चसाठी वापरलं जातं मित्रांनो. नमस्कार मंडळी, माझं नाव समीर शेख आणि आज आपण इथं आदर सर चष्मा पेन PhD वाले यांची सिस्मीची स्विंग करायला आलो. तरी माझे कलिक आकिब आणि दर्शन आणि वामशी आलेले आहेत. थोडं मित्र दर्शन तो पण तिळाची स्विंग करायला माझ्यासोबत आलेला आहे आणि यांनी खूप सारं वर्क केलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता, खूप सारी स्विंग झालेली आहे आणि ते पण त्यांनी पण आमची मदत केली पूर्ण झाली आणि या प्रकारे आमची स्विंग पूर्ण झाली. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली स्विंग झालेली आहे आणि तुम्ही बघितलं की कशा प्रकारे जे सरांनी म्हणजे सिनियर्सनी स्विंग केलेली आहे JCCMची. तुम्हाला याची सगळी माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो आणि अशा प्रकारे आपल्या ब्लॉगला इथंच एंड करू आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, अशीच नवीन नवीन माहितीसाठी. आणि तुम्हाला लास्टला आपण यांच्याकडून काही माहिती घेऊ म्हणजे लास्टला द एंड करू. तर चला सरांना बोलूया. सर थँक्यू. तर थँक्यू मित्रांनो, चालते. ब्लॉग इथेच एंड करू आपण आणि नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.